आता आम्ही शास्त्रीनगरचा काजूवाडी परिसरापासून सुरुवात केलेली आहे आणि आता आम्ही गिरनारपर्यंत आज प्रचार पूर्ण केलेला आहे आणि लोकांचा जो प्रतिसाद होता तो खूपच चांगला होता। कारण माणसाला माहिती पडतं तिथे गेल्यानंतर जेव्हा तोंड गोड केलं जातं याचा अर्थ त्यांचा प्रतिसाद आहे। ह्याच्या आधी पण 2016 साली पण मी म्हणजे मिसेस उभी होती त्यावेळेस जो वातावरण होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं वातावरण आता दिसून येत आहे। तुमचं घर पण ह्याच भागामध्ये आहे ना? हो, तरी प्रचार करायला लागतो। प्रचार म्हणजे वार्ड मोठा असल्यामुळे पूर्ण परिसरामध्ये जाण्याची शक्यता जास्त लागते, त्यामुळे सगळीकडे जाणं गरजेचं आहे आणि इलेक्शन आहे यासाठी लोकांच्या दारोदारी पोहोचणं हा महत्त्वाचा आहे। काय वाटते, काय लोकांच्या काय रिप्लाय काय येतो? लोकांचा खूपच चांगला रिप्लाय आलाय। त्यांनी स्वतःहून म्हणजे मला कोणाची टीका नाही करायची आहे, 2011 ते 2016 मध्ये जी कामं झालेली आहेत त्याची खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने लोकांनी नावं काढलेली आहेत आणि त्याच्यानंतरची म्हणजे मी टीका नाही करत आहेत, त्याच्यानंतरचं समजून जायचं काय पब्लिक समजणार आहे ते। तुम्ही स्वीकृत नगरसेवक होता, म्हणजे मिसेसचा पराभव झाला असता 5 वर्ष तुम्ही स्वीकृत नगरसेवक होता, 5 वर्षात तुम्ही काही या भागासाठी काम केलं असेल त्याचा फायदा होईल? सुरुवातीला कामं केली होती। जेव्हा सुरुवातीला कामं केल्यानंतर फोटो दुसऱ्यांचे आले होते त्यामुळे मी पुढे काही जास्त हे नाही केले आणि काही कामं काही अडचणीमुळे झाली पण नाही, म्हणजे मोठी कामं निघालेली होती पण काही अडचणीमुळे कामं झाली नाही आणि ती राहिलेली आहेत। हा संमिश्र असा वार्ड आहे, म्हणजे सुशिक्षित मतदार सुद्धा आहेत आणि झोपडपट्टी असलेला मतदार सुद्धा आहे। कशा प्रकारचं आव्हान आहे तुमच्यासमोर, कशा प्रकारची कामं भविष्यात करायची आहेत? तुम्ही काही प्लॅनिंग केलं असेल की अमुक कामं करायची काय तुमच्याकडे असतील? 2016 साली पण तेच माझा विचार होता, पण काही कारणामुळे ते कामं करण्यात नाही आली। पण रोडचे कॉन्क्रिटीकरण हा माझा उद्देश सगळ्यात पहिला आहे आणि हा मी करून दाखवणार याची मी गवाही देतो। नक्कीच व्हायला पाहिजे ते आणि आम्ही त्याच्यावर पण लक्ष देणार आणि सुशोभीकरणाबाबतीत आता मी सांगतो तुम्हाला की हायवे लगत जे परिसर आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रचाराला गेलो, तिथं आम्हाला त्यांनी कल्पना दिली की तिथं सुशोभीकरण होणे गरजेचं आहे, कारण काफी म्हणजे त्या एरियामध्ये म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंगसाठी ते सगळं परिसर करण्याचं त्यांनी मागणी केलेली आहे। तर ह्याच्यावर आम्ही दोघंही लक्ष देणार आहेत ही गवाही देतो। शहराची दुसरी बाजारपेठ असं म्हटलं जातं, पूर्वीपेक्षा आता फार गजबजलेला बँका हॉस्पिटल सगळं इकडे काय त्यांचे इश्यूज काय त्याच्यावर काय वाटतं? या वार्डामध्ये लोकांनी तर त्यांची अपेक्षा एकच आहे की रस्त्याचं रोड एकदा प्रॉपर झालं की नंतर ही कामं सारखी नाही, म्हणजे माझं कॉन्क्रिटीकरण करण्याचा उद्देश हा एकच आहे की हा काम केल्यानंतर सारखं 2-2 वर्षांनी कामं नाही काढायची आहेत। हे काम एकदा केलं की 7-8 वर्ष 10 वर्ष तो टिकून राहिला पाहिजे आणि हा वार्ड असा आहे की नंतर फक्त गटार वगैरे क्लीन करणं आणि आमचे जे हे 2 गार्डन आहेत त्याच्यावर लक्ष देणं, म्हणजे लोकांना सारखे ते कंप्लेंट्स नाही यायला पाहिजे त्याच्यावर आम्ही बघणार आहे। मागच्या पराभवानंतर आता लोकांना समज आलेली आहे आपलं काहीतरी चुकलेलं आहे आणि मागचा जो पराभव झाला आता ते लोक नक्की शाणी आहेत, लोकांना विषय नाही, पण आता यावेळी लोक चुकणार नाही हे मला सांगण्याची गरज नाही वाटत, कारण लोक माझ्या दाराशी येऊन मला बोललेत की तुम्ही उभे राहा। माझं कुठल्याही प्रकारे तयारी नव्हती किंवा मी 6 महिन्यापासून कुठल्याही प्रभागात जाऊन कोणालाही रिक्वेस्ट नव्हती केलेली, पण लोकांनी समोरून माझ्याकडे जेव्हा 100-125 लोक येऊन मला बोलतात की तू उभा राहा, याचा अर्थ काहीतरी लोकांनी माझ्यामध्ये बघितलं असेल, त्यासाठी त्यांनी मला पुढे केलं। तुमच्या विरोधात मागून ज्या निवडून आल्या त्यांचं म्हणणं आहे की माझं सगळ्याच चांगला संबंध आहे, सगळी लोक माझ्या कनेक्टेड आहेत, मी त्यांना आपले रेशन कार्ड म्हणून सगळ्यांची मी मदत नेहमी करते, त्याच्यामुळे लोक पुन्हा एकदा आमच्या फॅमिलीवर विश्वास ठेवतील। आता मी त्यांची दुसऱ्यांची टीका नाही करणार, मी काय करणार आहे ते मी दाखवणार आहे। मी कोणाची दुसऱ्याची टीका करणार नाही कोणाची, कारण टीका करून नाही कामं करून दाखवून आपले नाव, कारण लोक जेव्हा आपल्या दाराशी येऊन आम्हाला सांगतात की तुम्ही उभे राहायचंय, तो हा चेहरा चालणार आहे। लोक जेव्हा आपल्याला हे समोरून जर दाखवत आहेत तर आपल्याला आपलं बाकी सगळं दाखवायची गरजच नाही। ते आता पब्लिकच सांगणार, वार्डात गेल्यानंतर पब्लिक सांगते, आम्ही बोलायची गरज नाही, उलट आम्हाला कार्यकर्त्यांना बोलावं लागतं की असे अपशब्द वापरू नका, कोणी हे नाही झालं ते नाही झालं कोणालाही आम्हाला, कारण आपल्याला कोणाची टीका करून निवडून नाही यायचंय, आपल्या कामाच्या बलबुतेवर आपल्याला निवडून यायचंय।
त्याच्यामुळे तुम्ही सामाजिक क्षेत्रात आहात, लायन्स क्लबमध्ये काम करता, खूप चांगल्या पद्धतीने काम आहे तुमचं. म्हणजे आता बघतोय सुशिक्षित लोक बऱ्यापैकी इथे दिसतात, ते चांगल्या स्टेजला आहेत, तुमच्या बाजूला बसलेले सगळे लोक त्या पद्धतीचे आहेत. आता कितपत फायदा होईल? मी लायनिझममध्ये मी आता सेक्रेटरी आहे, पण कुठेही असं आम्हाला लायनिझम एक वेगळं आहे. तिथं फक्त आम्ही सोशल वर्क करतो, कुठलंही राजकारण तिथं चालत नाही. माझ्या आता एक ड्रेसवर लोगो होता, तो सुद्धा मी फोटो तिकडे पुढे दिला नाही, कारण लायनिझमला आम्ही ह्याच्याबरोबर जॉईन नाही करू शकत राजकारणामध्ये आम्ही लायनिझममध्ये तुम्ही बघाल की आम्ही लोक कधीही कोणाचा राजकीय फोटो लावत नाही, आणि म्हणजे तो एक वेगळाच प्रोटोकॉल आहे. त्या प्रोटोकॉलला आम्ही हे करतो, आणि इथेही मी कुठं लायनिझमचा वापर नाही करणार असं मी तुमच्या बाजूला विनीता कांबळे बसल्या, तुमच्या सोबत 5 वर्ष नगरपालिकेत होत्या, उपनगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे. आता ते ह्या प्रभागात नाही राहत, त्यांचं मतदान या प्रभागात नाही, त्यांचं काम चांगलं होतं. चांगल्या उमेदवार आपल्याला जोड म्हणजे तुम्हाला सोबत आहे, काय वाटतं किती त्यांच्या सोबत असण्याचा फायदा होईल? 5 वर्ष ती क्वालिटी मी बघितलेली आहे त्यांची. माझ्याबरोबर नगरपालिकेत त्यांनी जी भूमिका त्यांनी गेलं, माझ्यापेक्षा जास्त चांगली बोलणारी म्हणजे मी तर बोलेन ना व्यक्ती, ती त्यांचं महत्व आहे. ते खूप चांगले बोलतात. शेवटचं काय अपील करायला सगळ्या मतदारांना? बस मी एक ह्या बहिणीला वरच्या कोपोलीतून माझ्या वार्डात आणलंय. मी विनंती करीन सगळ्यांनी मस्त चांगल्या वोटांनी त्यांना माझ्या बरोबर मलाही आणि त्यांनाही निवडून आणायचं. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मागितले पाहिजे. हो, त्यांचेही मागणार ना आम्ही. तर आता प्रचार चालू झाला, आमच्या चिन्हासाठी आम्ही थांबलेलो आहे. आम्ही आमचं चिन्ह नाही सांगू शकत आहे, तर आम्ही सगळे चिन्ह एकत्र सांगितलेले बरे असणार, म्हणजे लोक कन्फ्यूज नको व्हायला त्यासाठी. कारण अजून ह्या वॉर्डामध्ये जो राजकीय थोडंसं काही म्हणजे निशाणीच्या बाबतीत आहे, ते निशाणी आल्यानंतर 25 तारखेनंतर आम्ही पूर्णप्रमाणे हे करणार.